आपल्यासोबत गणबोटे कुटुंब आहे. गणबोटे यांचं या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत. काय सांगणार, अशा पद्धतीने घटना घडणे कितपत योग्य आहे किंवा अति हे अक्षरशः काय सांगू आता सर तुम्हाला. माझा पुढे गेला. नाही, पण बोलणं झालं होतं काही काय काय नाही हो सर, इतका स्वभाव छान होता त्याचा ही बास विचारूच नका खरं. सगळ्यांना धरून राहायचा, सगळ्यांना हे करायचं अक्षरशः. म्हणजे आम्ही कधी त्याचं म्हणजे असं मानलंच नाही की बाबा तू माझा धीराचा पोरगा आहे, आमका आहे तमका आहे, कधीही नाही. माझ्या लेकासारखाच आहे असंच धरलं होतं सर त्याला. हा, पण मग कधी जाताना काय बोलणं झालं होतं का? नाही माहिती, मी अजून फोन केलाच नाही त्यांच्या घरी. कोणी उचलं नाही. आता सुद्धा तो नाही माझ्या त्यांच्या त्याच्या मावशीचा फोन आला होता मला आत्ता. नाही, पण तुमचं एवढं 5-6 दिवसात काय बोलणं झालं होतं त्यांच्याशी कधी? त्यांची नाही सर एवढ्यात, म्हणजे ते ट्रिपला गेले तेवढं बोलणं झालंच नाही. नंतर त्यांचं फोनच लागायचं नाही ना. असं आधी बोलणं, आधी म्हणजे घरच्यासारखंच आपलं बोलणं, बाकी काही नाही. शेवटचं बोलणं कधी झालं होतं? काय शेवटचं बोलणं काय दुसरं त्या दिवशीचं, दुसरं काय नाही. काय बोलले होते? काय नाही, पटकंच आहे, बरं आहे का, बरं आहे असं झालं. बाबांचं ऑपरेशन करून घे डोळ्याचं, आमचं झालं तर तेवढंच बोलले. हां त्यांचं, बाकी काही नाही आहे. बाकी तेवढंच झालं. हां शेवटचं जाताना शेवटचं त्यांचं आणि त्या पुतण्याचं ऑपरेशन ऑपरेशन करून एवढंच बोलणं झालं तर दुसरं काही नाही आहे. कंटक त्यांचे मित्र आहेत. काय झालं, काय बोलणं झालं होतं तुमचं जाताना? काय नाही, ते जाणार होते ट्रिपला आणि ते नेहमी दुकानामध्ये असायचे. अतिशय मनमिळावू, प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा. एकदम म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच होतो. अगदी कष्टातनं त्यांनी सगळं उभं केलं होतं. या अचानक ऐकून आम्हाला सुद्धा खूप धक्का बसला. काय बोलणं झालं होतं शेवटचं ट्रिपला जाणार आहे किंवा काय म्हटलं? सरकारने काय करणं अपेक्षित आहे पाकिस्तानमध्ये? पहिल्यांदा तर अशा झालेल्या या भ्याड हल्ल्याचं तर मी समाज बांधव म्हणून त्यांनी निषेध करतो. अतिशय दुःखद अशी घटना ही घडलेली आहे. समाजाच्या आणि आपल्या सर्व देशाच्या दृष्टिकोनातूनच हादरवणारी घटना आहे. अशा निष्पापानी हत्या, ज्यांनी जे आनंद लुटण्याकरता जे गेले तिथं आणि त्यात त्यांच्यावर तो हल्ला केला, असा भ्याड हल्ला, याचा पूर्णपणे जाहीर निषेध मी संपूर्ण म्हणजे समाजातर्फे हा जाहीर निषेध करतो. पण काय बोलणं झालं होतं तुमचं? काय स्वभाव होता, कसा होता? मग आता बोलणं झालं कधी? शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस होता. अत्यंत कष्टाने त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं होतं. मनमिळावू प्रत्येक समाज बांधव कुठल्याही गोष्टीत त्याच्याशी मदत मागायला गेलेल्या माणसाला त्यांनी कधीही रित्या हस्ताने परत पाठवलं नाही. त्यांनी प्रत्येक समाजात स्वतःनी आनंदाने सहभागी. आता कधी बोलणं झालं होतं तुमचं एवढं? आमचं त्यांचं जे दुकान आहे ते आपल्या चौकात असल्यामुळे जाता येता त्यांचा रोज जाता येता त्यांचा नमस्कार आमचा अगदी 100% रोजचा नमस्कार असा त्यांचा. रोजचं थोडंफार म्हणजे बोलणं त्यांच्याशी आमचं होतच होतं. कारण ते समोरच असल्यामुळे काय आम्ही चहा प्यायला वगैरे गेलो तरी त्यांच्याशी आमचं बोलणं होतच होतं. अतिशय एकदम, आणि प्रत्येक ह्याच्यात आपलं कार्य कोणचंही असून दे त्यांचा सहभाग हा असायचाच. पण हे भ्याड हल्ल्याचा आम्ही खूप निषेध करतो. पण चालता बोलता एखादा माणूस जाणं किंवा अशा हल्ला होणे कितपत योग्य? खूप वाईट गोष्ट घडलेली आहे. म्हणजे कल्पनाही नाही करू शकत. परवा मला भेटले होते काका 2 दिवसापूर्वी. मला म्हटले होते मी फिरायला चाललोय. नाही का, आम्ही रोज माझ्या बिल्डिंगच्या खालीच त्यांचं दुकान आहे. पहिलं मी खाली आलो की पहिलं त्यांनाच भेटतो आणि मगच पुढे जातो. आणि मला सांगून पण गेले होते आता मी 3-4 दिवस नाही आहे नाही का. आणि आज हे ऐकायला भेटलं, खूपच शॉकिंग हे झालं. रोज मला भेटल्याशिवाय आम्ही पुढं जाही करायचो नाही. पण काय बोलायचे, काय सांगायचे तुम्हाला किंवा मार्गदर्शन त्यांचं? मार्गदर्शन खूप होतं, कारण की त्यांचा स्वतःचा धंदा होता, बिझनेस होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला ते समजून सांगायचे. असं नाही, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. खूप आम्हाला सपोर्ट असायचा त्यांचा. पण एक कुटुंब म्हणून एक मोठा आधार तुमचा गेलाय. खरंच खूप हे, त्यांचा मुलगा पण फोन केला तर त्यांचा मुलगा पण खूप हे झालेला आहे, खूप हे. नाही, पण एक कुटुंब म्हणून एक मोठा आधार होता आणि आज आमचा मेन आधारच गेला सर. आपण एक सगळी तुमची कुठं
एवढं म्हटलं होतं ना की बस विचारू का सगळा आधार याला सर त्याचंच मेन त्यांनी शून्यातनं वर केलंय सगळं झिरोतनं माहिती काय 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 सण केलं नाही त्यांनी तुम्ही मला सांगा अक्षरशः सगळं केलं मिठाचा बिझनेस केला बॉबे विकल्या हे केलं ते केलं पण खूप स्वतः कष्ट करायचा सर तो आणि शून्यातनं त्यांनी एवढं विश्व उभं केलं आपण ही नवीन पिढी पण तुमची हो बरोबर आहे बर. त्यांना सपोर्ट केला चांगला. चांगला सपोर्ट म्हणजे चांगल्या वळणावर आणलं त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं सगळ्यांना मार्गदर्शन चांगलं काढायचा इतकं चांगलं केलं की बस खूप छान करायचं म्हणजे असं कधी कुणाला दुजाभाव नाही केला त्यांनी माझ्या घरच्यासारखंच पण विश्वास बसतो का असं? विश्वास बसतो बसायलाच पाहिजे बस आहेच तर तसा तो विश्वास बसण्यासारखाच आहे तो तसा नाही, पण या हल्ल्यात ते नाही येत आता आपल्या त्याच्यावर बसतो का? हा नाही ना सर विश्वास एवढा माणूस चांगला चालता बोलता 4 लोकात गोळा होणारा करणारा अक्षरशः आणि कधी कुणाला हाताने रिकाम्या हाताने नाही पाठवणार कधीच नाही असं गेलं तरी आपण जरी म्हणलं ना चल का तुम्ही जाते तर स्वतः रिक्षाचे बुक करणार आम्हाला घरापर्यंत रिक्षा आणून देणार तो कधी आम्हाला असं हे केलं नाही त्यांनी खूप त्यांनी सहन केलं सर आता त्या बायकोने पोराने काय करायचं जात सुद्धा जर बघितलं तर हे सगळं गणबोटे कुटुंब आहे आणि मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो या कुटुंबावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर काही शेजारी असतील किंवा त्यांच्या काही आठवणी असतील ते सर्व या ठिकाणी व्यक्त करतायत आणि रास्तापेठ या ठिकाणी असणाऱ्या घरामध्ये त्यांचे मित्र असतील किंवा इतर लोक असतील ते सध्या जमायला सुरुवात झालेली आहे. मात्र आज संध्याकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बोलणं झालं अंत्यसंस्काराबाबत काही? नाही अजून मी ती कोंडव्याला गेलेच नाही सर आता निघायचं आहे ना आता कोंडव्याला निघायचं आहे मला आता पहिलं कोंडव्याला गेलं पाहिजे कारण तिच्याकडे बघणारं कुणी नाही आहे सर एकटेच गेले होते का दोघं गेले? नवरा बायको गेलते आणि मित्र जगदाळे म्हणून आहे त्याची बायको आणि मुलगी असं आपण जर बघितलं तर हे गणबोटे कुटुंब आहे आणि एक दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच आज या दोनही जे कुटुंब आहेत जगदाळे आणि गणबोटे यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.